अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील हॉटेल 9 कॉइन येथे साई पालखी फिल्म्स व RG7 स्टुडिओ प्रस्तुत शिर्डी लघुपट महोत्सव 2026 अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला। या दिमागदार सोहळ्याचे उद्घाटन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी IAS गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात मराठीसह देशातील इतर विविध राज्यांमधील तब्बल 39 लघुपटांनी सहभाग नोंदवला होता। सादर झालेल्या लघुपटांपैकी दरकोस या लघुपटाने प्रथम सर्वोत्कृष्ट, भूक या लघुपटाने द्वितीय सर्वोत्कृष्ट, तर रिव्हर रोड अँड गुड विकेट तोड या लघुपटाने तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला आहे। याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक आणि कॅमेरामॅन अशा विविध 12 श्रेणींमध्ये नामांकने देऊन कलावंतांना गौरवण्यात आले। या संपूर्ण महोत्सवात स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका आणि नुकताच 15 मे रोजी प्रदर्शित झालेल्या बाप्या चित्रपटातील लोकप्रिय बालकलाकार इरा पारवडे हिची उपस्थिती सर्वांचे मुख्य आकर्षण ठरली। या सोहळ्याला चित्रपट निर्माते मनोज कदम, चंद्रशेखर सांडवे, दत्ता जवळगे, अभिनेते किशोर अग्रवाल, अभिनेत्री वैष्णवी चंद्रटिके, बालकलाकार आराध्या पाटील यांसह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते। या यशस्वी आयोजनासाठी महोत्सव समितीचे दिग्दर्शक मधुकर कर्डक, रंगनाथ घागरे, सागर पतंगे, दीपक गायकवाड व रोहिदास मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर चित्रपट निर्माते भरत जोशी आणि दत्ता जवळगे यांचे या महोत्सवाला विशेष सौजन्य लाभले। खुलताबाद येथून देशोन्नतीची रिपोर्ट। नमस्कार, मी बालकलाकार इरा पारवडे, प्रेमाची गोष्ट सिरियल आणि बाप्या चित्रपट फेम। आज साईनगरी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवास मला या टीमने बोलवल्यास म्हणजेच मधुकर सर, घागरे सर, मोरे सर, राजेश सर आणि सागर सर यांचे खूप खूप आभार। ह्या टीमने आज खूप छान फेस्टिवल ठेवला आहे, म्हणजे खूप मज्जाही आली आणि वेगवेगळ्या भाषांचे शॉर्ट फिल्म्सही ठेवले होते आणि या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि माझा बाप्या चित्रपट 15 मेला रिलीज झाला आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा। थँक्यू।